हॅलो फ्रेंड्स, लव्ह नॉवेल्स या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. कलंक प्रेमाचा भाग 13. कलंक प्रेमाचा भाग 13. रोहनच्या स्वभावाने प्रियाला आपलंसं करून घेतलेलं. प्रियाला घरी जाऊन जेवणाचा पुन्हा त्रास नको म्हणून रोहनने मुद्दामूनच आपला मुक्काम हॉटेलमध्ये वळवला. मेनू कार्ड त्याने तिच्या पुढ्यात सरकवलं. मनचाव सूप, दोघेही एकत्रच म्हणाले आणि नंतर हसू लागले. प्रियाच्या आईचा प्रियाला फोन आला. ह्या वेळेला प्रियाने फोन उचलताना रोहनकडे बघितले. उचलू का फोन? आईचा आहे. प्रियाने रोहनला विचारलं. अगं उचल ना, त्यात काय विचारायचं? मी पण विचारलं म्हणून सांग आईंना. रोहनने एवढं प्रेमाने दिलेल्या उत्तराने प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित उमटलं. ह्या वेळेला मात्र प्रिया जागेवरून न उठता रोहनच्या पुढ्यात बसूनच बोलत होती. खूप दिवसांनी आईसोबत बोलताना प्रियाचे डोळे नकळत पाणावले. प्रियाच्या आईने तिच्या वडिलांकडे फोन दिला. प्रियाच्या पप्पांना रोहनशी बोलायचं होतं. प्रियाने रोहनला फोन दिला. नमस्कार जावई बापू. रोहन सोबत आदरानेच प्रियाचे वडील बोलू लागले. नमस्कार पप्पा, कसे आहात तुम्ही? रोहनने सुद्धा त्यांची विचारपूस केली. मी आहे ठीक. प्रियाला माहेरपणासाठी आणायचं म्हणत होतो. तुमची परवानगी असेल तर. रोहनसोबत बोलताना प्रियाचे वडील थोडे काचरत होते. अहो पप्पा, ती आधी तुमची मुलगी आहे आणि मग माझी बायको. तुम्ही म्हणाल ते आणि मला आपला मुलगा समजा. असं अहो जाऊ नका ना करू. खूप अवघडून गेल्यासारखं वाटतं. रोहन हसतच म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून प्रियाच्या वडिलांना खूप बरं वाटलं. ते सुद्धा त्याच्या बोलण्यावर हसले. तिला उद्या न्यायला आलं तर चालेल का? प्रियाच्या वडिलांनी प्रश्न केला. उद्या घेऊन जायचं म्हणतायत तर माझी काहीही हरकत नाही. प्रियाला चालणार का विचारा, कारण तिला उद्या कामावर जायचं आहे. मग कसं ते तुम्हीच ठरवा. जरा प्रियासोबतच बोला. एवढं बोलून रोहनने फोन प्रियाला दिला. प्रियाने वडिलांना मी नंतर फोन करून कळवते एवढं म्हणत फोन ठेवून दिला. तितक्यात दोघांनीही दिलेल्या जेवणाची ऑर्डर आली. दोघेही जेवून घरी आले. प्रिया आणि रोहन दोघेही फ्रेश होऊन बेडरूमकडे वळले. प्रिया बेडरूम बाहेरच एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्तब्धपणे उभी राहिली. तिच्या पापण्यांची हालचाल होती तेवढीच. रोहनचं लक्ष प्रियाकडे गेलं. प्रिया, अशी बाहेर का ग उभी? आत ये. बेडवरील चादर नीट करतच रोहनने प्रियाला म्हटलं. खरं तर नात्यात अजून पुढे जायची तयारी प्रियाच्या मनाची झालेली नव्हती. रोहन आणि मी एकाच बेडरूम मध्ये हा विचार करूनच तिच्या पोटात गोळा आलेला आणि हे सगळं तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होतं. रोहन ते मी. प्रिया एक एक शब्द जोडत होती. रोहन सोबत काय बोलावं हेच तिला कळत नव्हतं. प्रिया काही बोलणार तितक्यात रोहनने तिला इशाऱ्याने शांत केले. रोहनने स्वतःसोबत चादर घेतली आणि एका हातात लॅपटॉप पकडत तो तिच्याच पुढ्यातून रूम बाहेर पडू लागला. तुम्ही कुठे चाललात? तिने त्याला प्रश्न केला. तुझ्या मनाची होणारी घालमेल मला कळतेय ग. तुला हवा तेवढा वेळ घे, पण तुझ्या परवानगीशिवाय मी तुला स्पर्श सुद्धा नाही करणार. आणि मुळात मला काय वाटतं माहितीये का? आपण आधी चांगले मित्र हो आणि मग बघू. एवढं बोलून रोहन तिच्याच पुढ्यातून निघून हॉलमध्ये आला. प्रियाला रोहनचं खरंच खूप कौतुक वाटत होतं. प्रत्येक क्षणी तो असं काहीतरी करायचा की तिच्या हृदयात त्याची छाप पडायची. आणि तो समोरून निघून गेला तरी ती मात्र त्याच्याच विचारात हरवलेली असायची. रोहन लॅपटॉप उघडून हॉलमध्येच बसून स्वतःचं काम करू लागला. आणि प्रिया दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायची तयारी करत होती. ऑफिसचा ID कार्ड आणि कपडे ती तिच्या बॅगेतून शोधून काढत होती. उद्या आई बाबांकडे जाणार
म्हणून स्वतःची बॅग सुद्धा भरत होती. या सगळ्यात तिला अर्धा तास तरी लागला असेल. झोपण्याआधी रोहनला एकदा बघावं म्हणून ती रूम बाहेर गेली. रोहन हॉलमध्ये नव्हता. त्याचा लॅपटॉप तिथेच ठेवून तो हॉलमधील बाल्कनीत एकटाच उभा होता. प्रिया देखील त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. तिने रोहनकडे पाहिले. तो एकटक काळ्याभोर नभाकडे बघत होता. नभात चमकणाऱ्या टपोर चांदण्यात कोणाला तरी शोधत होता तो. प्रिया आपल्या शेजारी येऊन उभी राहिली हे सुद्धा त्याला कळलं नव्हतं. तुम्हाला झोप नाही येत का? प्रियाने विचारलं. अचानकपणे प्रियाचा आवाज आल्याने रोहन दचकला. तसं नाही, सहज बाहेर बघावं म्हणून आलो. आता झोपतच होत, रोहन कापऱ्या स्वरात म्हणाला. त्याच्या आवाजात प्रियाला थोडा बदल जाणवला. काय झालं रोहन, बरं नाही वाटत आहे का? प्रियाला रोहनची काळजी वाटू लागली. कुठे काय, काही नाही. तुला झोप नाही येत? त्याने प्रश्न केला. तुम्ही रडताय का? काय झालं? मला नाही सांगणार? प्रियाने विचारलं. काही नाही ग, झोप, रोहन उत्तरला. तुम्हाला शपथ आहे माझी, सांगा काय झालं? प्रिया हट्ट करतच म्हणाली. आधी सुटली बोल, रोहन म्हणाला. नाही, आधी सांगा, मगच बोलेन. हट्टीपणा करण्यात प्रियाचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं. ते मला माझ्या आईची आज खूप आठवण येते. खूप म्हणजे खूप. रोहनने असं म्हटल्यावर प्रियाला काय बोलावं सुचत नव्हतं. ती शब्द जोडत त्याच्यासोबत काही बोलायला जाणार, पण त्याआधी रोहननेच बोलायला सुरुवात केली. बाबा खूप लवकर गेले. आम्हा दोघांनाही आईनेच मोठं केलं. खूप कष्ट घेतले तिने आम्हाला मोठं करण्यासाठी. तिने आमचं सर्व केलं ग. बाबांनाही याची कमी कधीच भासू दिली नाही. माझं स्वप्न होतं, खूप म्हणजे खूप मोठं व्हायचं. एका चांगल्या पदावर कामाला लागायचं. एक मोठं असं घर घ्यायचं. ते घर बघून आईला तिने आमच्यासाठी घेतलेल्या कष्टाचं शीच झाल्यासारखं वाटलं पाहिजे. त्या घरात प्रत्येक कामासाठी नोकर चाकर ठेवायचा सुद्धा विचार होता. आईने आतापर्यंत खूप काम केलं. मोठ्या घरात गेल्यावर आईला काहीच काम करायला मी देणार नव्हतं. आईने फक्त त्या नोकरांवर हुकूम सोडायचे. ती जे मागेल ते तिच्या पुढ्यात हजर असलं पाहिजे. माझं ना माझ्या आईसाठी खूप काही करायचं ठरलं होतं, पण तिने संधीच नाही दिली. खूप लवकर साथ सोडली माझी. तू मगाशी हॉटेलमध्ये तुझ्या आईसोबत बोलत होती तेव्हा मला माझ्या आईची खूप आठवण आली. प्रियासोबत बोलताना रोहनचे डोळे पाणावले होते. रोहनला रडताना बघून ती सुद्धा स्वतः रडू लागली. तिने त्याचा हात हातात घेतला. एक दिवस सगळ्यांनाच इथून जावं लागणार आणि तुम्हाला माहितीये, चांगली माणसं देवाला खूप आवडतात. आई खूप छान होत्या हे तुम्हा दोघा भाऊ बहिणींवर केलेल्या संस्कारावरून कळून येतंय. त्या जिथे पण असतील ना तिथून तुम्हाला बघत असतील आणि तुम्ही असं रडलेलं तिला आवडणार नाही. असं म्हणत प्रियाने रोहनचे डोळे पुसले. प्रियाने असे जाग करतात रोहन प्रियाकडे बघतच राहिला. नाही ना रडणार परत? प्रियाने विचारलं. त्याने नाही मध्ये मान डोलावलं. थँक्स प्रिया, थोडं बरं वाटलं तुझ्याशी बोलून, तो म्हणाला. फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी अँड नो थँक्स, ती म्हणाली. तिच्या बोलण्यावर दोघेही हसायला लागले. तू झोप, उद्या कामावर जायचं आहे तुला. माझं थोडं काम आहे, ते झालं की मी पण झोपेन, रोहन म्हणाला. पुन्हा असं एकट्यात बसून रडू नका, नाहीतर मग मी फ्रेंडशिप तोडून टाकेन हं. प्रियाने थेट धमकीच दिली त्याला. तिच्या गोड धमकीने त्याला हसू आलं. हो ग राणी, आता झोप, रोहन हसतच म्हणाला. गुड नाईट, रोहनला स्मित देतच प्रिया म्हणाली. गुड नाईट, रोहनने सुद्धा तिला स्मित देत म्हटलं. रोहन त्याचं काम संपवण्यात गुंतून गेला. पण इथे मात्र प्रिया बेडरूममध्ये स्वतःची कूस वारंवार बदलत झोपण्याचा प्रयत्न करत होती. तिचं मन आता फक्त रोहनच्याच नावाचा जप करत होतं. खूप वेळाने तिला झोप लागली.
तासाभराने रोहनचं काम आटोपलं. लॅपटॉप तसाच सोफ्यावर ठेवत प्रिया नीट झोपली आहे ना हे बघण्यासाठी तो रूममध्ये आला. प्रिया गाढ झोपली होती, पण रूममधील टेबल लॅम्प तसाच चालू होता. रोहनने तो लॅम्प बंद केला आणि तो रूम बाहेर आला. हॉलमध्ये असणाऱ्या सोफ्यावर तो थोडं अवघडून झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन प्रियाला उठवत असतो. प्रिया उठ, वाजले बघ किती, कामावर जायचं नाही का? मम्मी 5 मिनिट ना ग. प्रिया कूस बदलतच म्हणाली. आपण अजूनही माहेरी आहोत असं तिला वाटलं. रोहनला हसू आलं. अगं राणी उठ, 8 वाजून गेलेत बघ. रोहनचा आवाज तिच्या कानांनी पूर्णपणे श्रवण केला. तसं प्रिया घाबरतच उठली. आपण स्वतःच्या घरी नाही तर रोहनच्या घरी आहोत याची जाणीव तिला झाली. तसं डोळ्यांवर असलेली उरली सुरली झोप सुद्धा तिची कुठेतरी दूर पळून गेली. सॉरी रोहन, मला उठायला उशीर झाला. बेडवर उठून बसतच तिने रोहनला म्हटले. फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी नो थँक्स असा रूल कालच कोणीतरी मला सांगितलेला. रोहनने असं म्हटल्याबरोबर गॉड स्मिथ तिने रोहनला दिलं. गुड मॉर्निंग, ती त्याला म्हणाली. गुड मॉर्निंग आणि बाय, मी निघतोय आता. लॅपटॉप बॅगेत भरत रोहन तिच्यासोबत बोलत होता. हे काय, तुम्ही एवढ्या लवकर निघालात? रोहनला प्रश्न करताना प्रियाचे डोळे मोठे झालेले. मी लवकरच निघतो ग राणी. आणि हो, ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवलेत, ते गरम करून खाऊन घे. आणि तुझा डब्बा सुद्धा बनवलाय. जास्त काही करायला नाही जमलं, मसाले भात केलाय, आठवणीने घेऊन जा. मनगटावर घड्याळ चढवतच तो म्हणाला. रोहनने आपल्यासाठी एवढं काही केलंय हे बघून प्रियाचे डोळे मोठे झाले. तुम्ही एवढं सगळं केलं? मी उठून केलं असतं, तुम्ही का त्रास करून घेतला? आपण उशिरा उठल्यामुळे रोहनने स्वतःला त्रास करून घेतला असं तिला वाटू लागलं. अगं पुन्हा तुलाच उशीर झाला असता आणि आज घरी जाणार आहेस ना? रोहनने विचारलं. प्रियाने त्याच्याकडे बघतच हो मध्ये मान डोलावली. त्याच्यावरून तिची नजर हटतच नव्हती. आज निळसर रंगाच्या शर्टमध्ये आज जरा जास्तच हँडसम दिसत होतात. मग काय ठरलं? पप्पा येणार आहेत का घरी? नाही म्हणजे जर ते येणार असतील तर मला ऑफिसमधून लवकर निघायला. नाही, मी कामावरून सुटल्यावर डायरेक्ट जाईन घरी. चालेल ना तुम्हाला? प्रियाने रोहनचं मत सुद्धा विचारलं. हो चालेल. बरं हे पैसे ठेव जवळ, जास्त दगदग नको करूस. डायरेक्ट टॅक्सीने जा. 2000ची नोट त्याने तिच्या पुढ्यात ठेवली. तिला बाय करत तो निघूनही गेला. प्रियाला उठायला आधीच उशीर झालेला. अजून उशीर करून तिला चालणार नव्हतं. स्वतःची तयारी करून ती देखील कामावर जायला निघाली. ती पोहोचली ना पोहोचली तोच रोहनचा मेसेज. पोहोचलीस का ग राणी? गालातल्या गालात हसतच तिने त्याच्या मेसेजवर रिप्लाय देत त्याला कळवलं. हो आत्ताच पोहोचली. आणि तुम्ही? मी तर मगाशीच आलो, त्याने रिप्लाय केला. पोहे छान होते. मी घरून निघताना तुमच्यासाठी रात्रीचं जेवण करून ठेवलंय. रोज बाहेरचं खाऊ नका. तिने पटपट कीबोर्डवर अंगठे दाबत त्याला मेसेज केला. ओके राणी, मला खूप काम आहे, आपण नंतर बोलूया. चालेल ना तुला? नेहमीप्रमाणे प्रियाची परमिशन रोहनने घेतली. हो बाय. एवढं बोलून प्रियाने मोबाईल बाजूला ठेवला. आज सगळेच प्रियाच्या डेस्कवर गर्दी करून होते. प्रत्येक जण तिला लग्नाच्या शुभेच्छा देत होते. सगळे तिला शुभेच्छा देऊन आपापल्या जागेवर निघून गेलं. तसं तिचं लक्ष डेस्कवर एका कोपऱ्यात असलेल्या गिफ्टकडे गेलं. ती ऑफिसमध्ये येण्याआधीच खरं तर कोणीतरी ते गिफ्ट आणून ठेवलेलं. लेबल वगैरे काही लावलं नव्हतं, त्यामुळे गिफ्ट कोणाकडून आहे हे प्रियाला कळत नव्हतं. प्रियाने तिच्या ऑफिसमधील वॉचमन काकांकडे त्या गिफ्टबद्दल विचारलं. त्यांच्याकडून कळलं की ते गिफ्ट मुंबईमधूनच कोणीतरी कुरिअर केलंय, पण त्यावर नाव वगैरे काही नाही. संकोचित होतं. प्रियाने ते गिफ्ट उघडलं. त्याचा सुंदर असा काचेचा शोपीस होता. घर होतं तेही काचेचं.
त्या काचेच्या घराबाहेर एक मुलगा एका मुलीला गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल गिफ्ट म्हणून देतो. असा तो शोपीस होता आणि त्या गिफ्टवरच एक चिठ्ठी होती. ती ओपन केल्यावर तिला कळलं की ते गिफ्ट दुसरं तिसरं कुणीही पाठवलं नसून ऋषीने पाठवलंय. तसं प्रियाच्या हातून गिफ्ट निसटून खाली पडलं. पाहूयात पुढे काय होतंय. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.